आरक्षणासाठी उद्या आदिवासी समाज सुद्धा एकवटणार असल्याचं पाहायला मिळतंय। उद्या नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतेय आणि राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती। धनगरांना आदिवासी आरक्षण दिल्यास चढा शिकवणार अशी त्यांची भूमिका आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारला अशा आशयाचा इशारा दिलाय। तर आपण पाहतोय की आरक्षणासंदर्भात सगळेच समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतेय। पक्षाच्या व्यतिरिक्त मीटिंग बोलवली की जे काय आरक्षण संदर्भामध्ये जे अनेक वर्षापासून आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या, धनगर आणि धनगट एकच आहे, पण आम्हाला माहित नाही। परंतु काही ठिकाणी आमची मंत्री महोदय म्हणतात, काही नेते मंडळी म्हणतात की धनगट आणि धनगर या अलग अलग आहे। तर धनगर याच्यामध्ये मोडतच नाही, आमचा विरोध सुद्धा नाही, एकही आमदाराचा नाही, मंत्र्याचा विरोध नाही। त्यांना शासनाने वेगळं आरक्षण द्यावं, आमच्या आदिवासीमधून देऊ नये। या ठिकाणी या शासनाने जर काही चुकीची गोष्ट केली तर यांना आमचा समाज धडा शिकवल्याशिवाय नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय इशारा दिलाय सरकारला आमदार हिरामण खोसकर यांनी? सध्या खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आदिवासी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। धनगरांना आपल्या आरक्षणामधून आरक्षण दिलं जाईल अशा स्वरूपाची भीती या सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये पसरलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये उद्याच्या दिवशी दुपारी महत्वाची बैठक पार पडते। या बैठकीला माझे आमदार, खासदार हे सर्वजण उपस्थित असणार आहे आणि एकूणच धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करू नये यासाठीचे हे सगळे लोकप्रतिनिधी आक्रमक होताना दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर राजीनामा देण्याची देखील तयारी या सगळ्या लोकप्रतिनिधींनी दाखवलेली आहे। त्यामुळे एकूणच सरकारच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होताना दिसून येते। या सगळ्या दरम्यान आता उद्याच्या दिवशी बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि या बैठकीनंतर हे सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे देखील लक्ष लागून आहे। नाही, बरोबर आहे। उद्याची महत्त्वाची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याकडे लक्ष ठेवून असूया। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।